श्री डॉक्टर उच्चेकर साहेब, माधव पाटील उच्चेकर साहेब यांना अशी विनंती करतो की आपण या ठिकाणी यायचे आहे आणि आजच्या गुरुपौर्णिमेबद्दल आपण या ठिकाणी सांगायचं। वास्तविक पाहता आज आपण त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत। या ठिकाणी आपण बोलणं हे मला तर वाटतं की हे काही फार संयुक्तिकही नाही आणि योग्यही असणार नाही। पण राजगुरू आता मला म्हणाले, राजगुरू स्वामी, की तुम्हाला महाराजांनी सूचना दिली, आदेश दिला, त्यामुळे त्यांचा शब्द मोडता येत नाही, एवढ्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे। आणि वास्तविक या उद्देशाने आपण आलेले आहात, त्यामुळं मी या ठिकाणी बोलणंही योग्य असणार नाही, मी आपला वेळही घेणार नाही। पण आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं या ठिकाणी ज्यांच्या आपण दर्शनासाठी आपण सगळेजण आलोत ते आपले गुरुवर्य परमश्रद्धेय डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराजजी आणि उपस्थित आपण सर्व बंधूंनो आणि भगिनींनो, वास्तविक पाहता आपल्या परंपरेमध्ये, संस्कृतीमध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये गुरुपौर्णिमा तसे आपण उत्सवप्रिय आहोत। आपण सगळे उत्सव साजरे करतो। काल परवा वटपौर्णिमा झाली, आपण झाडांची पूजा केली। उद्या पंचमी येईल, आपण नागाची पूजा करतो। पोळा आला, बैलाची पूजा करतो। दसरा आला, घोड्याची पूजा करतो। दिवाळी आली, म्हशीची पूजा करतो। जेव्हा सट येते तेव्हा खंडोबा म्हणून आपण कुत्र्यालाही खंडोबाच्या स्वरूपात पूजा करतो। होळी आली तेव्हा अग्नीची पूजा करतो। रथसप्तमीला सगळे आपल्या भगिनी ही सूर्यनारायणाची पूजा करतात आणि कोजागिरीला चंद्राची पूजा करतात। म्हणजे आपण तसे उत्सवप्रिय आहोत आणि आपल्या संस्कृतीमध्ये जे जे म्हणून काही आपल्यासाठी वरदायी आहे त्या सगळ्याला आपण पूजनीय मानतो, आपण सगळ्यांची पूजा करतो। आणि या सगळ्या श्रृंखलेमध्ये गुरुपौर्णिमेचं एक अत्यंत अनन्यसाधारण असं आपल्याकडे महत्त्व आहे। त्याचं कारण असं आहे, कारण आपण या जर आता हे आध्यात्मिक व्यासपीठ असल्यामुळं किंवा या ठिकाणी आपण जे बसलेले आहोत, तर या चराचर सृष्टीमध्ये जे अचर आहेत, जे निर्जीव आहेत, त्यांचा विषय आपण सोडून देऊ। जे जे म्हणून सजीव आहेत त्या सगळ्या सजीवामध्ये माणूस हा सगळ्यात बुद्धिमान आहे, ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे। आणि माणूस हा सगळ्यात स्वार्थी आहे, ही निसर्गासाठी अत्यंत वाईट गोष्ट आहे। कारण सगळ्यात बुद्धिमान जेवढा माणूस आहे तेव्हा सगळ्या प्राण्यामध्ये सगळ्यात स्वार्थी माणूस आहे आणि मूलतः तो स्वार्थी आहे। कारण अन्य जे जे कोणी प्राणी असतील, मग ते वाघ असेल, सिंह असेल, कोल्हा असेल, मांजर असेल, उंदीर असेल, कुणीही आपला फक्त जीवनासाठी जगतंय, कुठल्याही गोष्टीचा संचय त्याच्याकडे नाही। माणूस हा एकमेव प्राणी असा आहे, तो जगण्यासाठी तर जगतो, पण तो संचयासाठी जगतो, तो प्रतिष्ठेसाठी जगतो, तो मोठेपणासाठी जगतो, आहे त्याच्यापेक्षा अधिक वर, अधिक वर, अधिक वर। आणि स्वतःपुरताच नाही तर पुढच्या पिढ्यांसाठी सुद्धा संचयाच्या विचारामध्ये जगतो। यामुळे शोषण ही माणसाची मूलभूत प्रवृत्ती आहे। यामधून सगळ्या दुःखांचं कारण निर्माण होते। ज्याला आपण या सगळ्याला सुख समजतो, वास्तविक पाहता हा सगळा दुःखाचा मार्ग आहे आणि आपण त्याला वास्तविक सुख समजून या सगळ्या संचयाच्या मागे लागतो। अशा परिस्थितीमध्ये योग्य दिशा देण्याचं काम जर कोण करत असेल तर ते काम धर्म करतो, ते काम गुरु करतात। स्वामी विवेकानंद जेव्हा अमेरिकेमध्ये गेले होते सर्वधर्म परिषदेसाठी, तेव्हा त्यांनी तिथल्या लोकांना धर्माची आणि गुरुची व्याख्या अतिशय सोपी सांगितली त्यांच्या भाषेमध्ये। म्हणजे रिलिजन म्हणजे काय हे सांगताना ते म्हणाले की रिलिजन इज द वे ऑफ लाईफ, जगण्याचा मार्ग काय याला धर्म असं म्हणतात, आणि हू शोज द वे ऑफ लाईफ ही इज गुरु, आणि जो जगण्याचा मार्ग दाखवतो त्याला गुरु म्हणतात। हे विवेकानंदांनी अमेरिकेमध्ये सगळ्यांना सांगितलं जगाला। आणि ही परंपरा आपल्याकडे खूप मोठी अशी गुरूंची परंपरा आहे। त्यातल्या त्यात आपला जो वीरशैव संप्रदाय म्हणून जो आहे, अन्य संप्रदायामध्ये, अन्य आपल्या हिंदू विचारामध्ये गुरुचं आणि ह्या गुरु श्रंखलेचं जे मोठी जशी रचना आहे तशी अन्य परंपरांमध्ये नाही। आता आपला शिवाचार हा तर आपण अनादी समजतो, जहीचा शिव ताईचा शिवाचार, तेव्हापासून जर आपली ही शैव परंपरा जर मांडली तर या शैव परंपरेमध्ये आपण जगद्गुरूंचं एक स्थान असं मोठं ठेवलंय। त्यानंतर असे अनेक शिवाचार्यांचे मठांचं स्थान आहे, नंतर जंगम आणि नंतर भक्त अशी एक मोठी श्रंखला आपल्या परंपरेमध्ये जी लावली, ही परंपरा अन्य कुठल्याही आपल्या विचारधारेमध्ये, भारतीय विचारधारेमध्ये नाही। ही विचारधारेमध्ये, शैव विचारधारेतली एक अतिशय महत्त्वाची अशी परंपरा आहे। म्हणून आपल्याकडे गुरुचं अनन्यसाधारण महत्त्व आहे। अन्यथा गुरु आणि जर धर्म नसते तर माणसामध्ये आणि प्राण्यामध्ये कुठलाही फरक राहिला नसता। नीतिशतकामध्ये असं सांगितलं की आहार निद्रा भय मैथुनम एतत् समानः पशुभी नराणाम तेषाम एको धर्मो विशेषतः। जनावरांमध्ये, प्राण्यांमध्ये आणि माणसात फरक काय?
तर आहार, निद्रा, भीती आणि मैथून या सगळ्या गोष्टी सगळ्यांमध्ये सारख्या आहेत. सगळे खाण्यासाठी जगतात, सगळ्यांना भीती आहे, सगळ्यांना व्यवहार आहे, सगळ्यांना सगळं काही झोप आहे. तेषाम एको धर्मो विशेषतः, माणसामध्ये जर काय फरक असेल तर तो फक्त धर्माचा फरक आहे. आणि जर धर्म नसेल तर माणूस आणि पशु यामध्ये कुठलाही फरक असणार नाही. म्हणून हे धर्माचा मार्ग दाखवण्याचं जर काम कोण करत असेल तर ते काम गुरु करतात. म्हणून आपल्या परंपरेमध्ये गुरुला वेगळं असं महत्व आहे. आणि आज गुरुपौर्णिमा हा अत्यंत एक वेगळा असा महत्त्वपूर्ण असा उत्सव आहे. बंधू आणि भगिनींनो, आपणाला माहिती आहे की मानवी जीवनाच्या ज्या म्हणून काही आपल्या ज्याला आपण पुरुषार्थ म्हटल्या जात आहे, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, यापैकी मोक्ष हा पुरुषार्थ पारलौकिक पुरुषार्थ आहे. त्याबद्दल माझ्यासारख्यांनी बोलणं हे योग्य नाही. पण ऐहिक जीवनामध्ये जो अर्थ आणि काम, मानवी जीवनाचे जे पुरुषार्थ म्हणून ज्याचं वर्णन करण्यात आलं ते मग नको आहेत का? अर्थ आणि काम जर मानवी जीवनामध्ये नसेल तर आपल्या जीवनाला कुठलाही अर्थ असणार नाही. म्हणून अर्थ आणि काम हे असलाच पाहिजे, किंबहुना तो आपला अपरिहार्य भाग आहे. जर नसेल तर माणसाचं जीवन हे निरस, सपक आणि बेचव होते. बेचव जीवन कुणाला हे खायला जसं बेचव आवडत नाही, प्रसाद सुद्धा आपण खाताना तो चविष्ट आहे का नाही, रुचकर आहे का नाही बघतो. जसं खाण्यामध्ये जशी आपल्याला चव लागते, तसं मानवी जीवन जगण्यासाठी अर्थ आणि काम हे अत्यंत उपकारक, प्रेरक आणि पोषक आणि आकर्षक पुरुषार्थ आहेत. पण ते कुठपर्यंत आहेत? मानवी जीवन जर आपलं पाहिलं तर एका रथासारखं आहे आणि अर्थ आणि काम त्या रथाचे दोन घोडे आहेत. पण या दोन घोड्यांना कुठपर्यंतही चालतील, जोपर्यंत त्यांना मर्यादा आहे तोपर्यंत नीट रथ चालेल. आणि ज्यावेळेस ही घोडे उधळतील त्यावेळेस रथ हा खड्ड्यामध्ये जातो. म्हणून अर्थ आणि काम या दोन पुरुषार्थाला संतुलित आणि नियंत्रित ठेवण्याचं काम जर कोण करते तर ते धर्म करतो. आणि त्या धर्माचा लगाम कसा हातामध्ये असावा हे सांगण्याचं काम गुरु करतात. यासाठी आपण गुरुपूजन करतो. हे अत्यंत अनन्यसाधारण असं याचं महत्व आहे. यासाठी आपण सगळे आलात. आपल्या सगळ्यांना आपण येतो ते आशीर्वादासाठी येतो. आपण काही मागावं असं मला वाटत नाही. कारण जिथे आपण जातो, ज्यांच्याकडे जातो त्यांना सगळं काही कळतंय. कोण इथे येते, कुणाला वाटते माझं 2 मन सोयाबीन जास्त व्हावं, कुणाला वाटते ग्रामपंचायत उद्या काही चिठ्ठ्या निघाल्या असतील तर बरं व्हावं. प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही अपेक्षा असते. पण मला असं वाटते की आपण ज्यांच्याकडे जातो त्यांना सगळं काही कळते. म्हणून आपण काहीही न मागता आपण फक्त पूर्ण अर्थानं आपण समर्पित भावनेनं दर्शन आणि आशीर्वाद घ्यावा. आणि यांचा आशीर्वाद, गुरूंचा आशीर्वाद सदैव आपल्यासोबत असतो. तसा तुमच्यासोबत मिळेल तसा मलाही मिळावा ही मीही अपेक्षा करतो. आणि मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.